द्राक्षाची बाग उभा करण्यासाठी 2.5 ते 3 वर्ष लागतात पहिलं पीक येण्यासाठी। एका एकराला 3 लाख खर्च येतो आणि गेले 3 वर्ष सलग जे द्राक्षाचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना नुकसान सोसावं लागतंय, पण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही दिली जात नाही। या भागामध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाला असला तरी तिथं नुकसान ह्या शेतकऱ्याचं खूप मोठं झालंय, पण तिथं पंचनामे झाले नाहीत। खरं तर तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये तिथं असणाऱ्या तहसीलदारांशी आमदारताई बोलल्या, चर्चा केली। युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आबा माझ्याबरोबर होते, त्यांना अनेक फोन आले, त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला। पण जर पंचनामाच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कसं मिळणार? मग शेतकरी हा हवादिल झालेला आहे, त्याला अडचणी खूप आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथं असणाऱ्या ज्या काय बँका आहेत, सहकारी बँका असतील, इतरही नॅशनलाइज बँका आहेत, त्यांनी आता वसुलीचा तगादा लावला आहे। तो वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला 1 लाख रुपये मिळालं पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। तसंच ताईंनी अजून एक विषय मांडला आहे, तो म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे। जर 3 वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल, नुकसान झालं असेल, तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परतफेड करता येणार नाही। त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे। त्याच्याबरोबर विमा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत, काही महिन्याचा विषय आहे। 1 ऑगस्टपासून नंतर जे काही प्रोग्राम असतो कापणीचा आणि त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी ते मार्गी लावल्या पाहिजे। त्यामुळे विमा कंपनीकडनं न्याय मिळत नाही, शेतकऱ्याकडनं न्याय सरकारकडनं न्याय मिळत नाही। मग या शेतकऱ्याला करायचं काय, असा प्रश्न हा आम्हा सगळ्यांना आहे। आज कृषी मंत्र्यांना आम्ही भेटू, मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, पण आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय हा मिळाला पाहिजे। कवठे महाकाळ असेल, तसंच सांगली भाग असेल, त्याच्याचबरोबर तासगाव असेल, इतरही ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे। काय म्हणणं आहे की उत्तर द्यायला हवं, कारण 24 डिसेंबरची अल्टिमेटम खरं तर 24 तारीख का धरली हेच आम्हाला माहीत नाही। अधिवेशन जर 20-22 तारखेला संपणार असेल तर मग तुम्ही तारीख देताना 20-22चीच द्यायची। मध्ये मुख्यमंत्री साहेब बोलत असताना अधिवेशनातच त्यांनी एखादी घोषणा केली असती। आमच्या सगळ्यांचं काय मत आहे की 4 वेळा हा विषय आरक्षणाचा कोर्टात गेला, कोर्टात जाऊन शेवटचं म्हणजे आता नजीकच्या काळामध्ये गायकवाड आयोग हे लेटेस्ट आयोग आहे, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशीर ओढलेले आहेत। त्याचा अभ्यास करा आणि मग स्पेसिफिक कंडिशन काय याचा अभ्यास करून ते आरक्षण कसं मार्गी लावता येईल हे आपल्याला कुठेतरी जातीय जनगणनेच्या मदतीने करताना तेवढा वेळ नसेल, एकच पर्याय राहतो केंद्र सरकारकडे जाऊन EWS कोटा कसा 50%च्या पुढे जाऊन तुम्ही 10% दिला तसं तुम्हाला आरक्षण देता येईल, पण धाडच नाही ना या सरकारचं केंद्राकडे जाऊन बोलण्याचा। त्यामुळे तुम्ही सोल्युशनवर चर्चा करा, बाकी तुम्ही काय बोलू नका। आमचं मत काय, 5 मिनिटाचं भाषण करा, पण तुम्ही आरक्षण कसं देत आहात आणि ते कोर्टात कसं टिकणार आहे याच्यावर बोला, कारण का आत्तापर्यंत कोर्टात जाऊन नेहमी आरक्षण कॅन्सल झालेलं आहे आणि काही सत्तेतलेच लोक कोर्टात जातात आणि तिथं जाऊन आरक्षण थांबवतात। त्यामुळे कोर्टात टिकणारं आरक्षण हे आम्हा सगळ्यांना मिळालेलं पाहिजे।